वळूयात पुढच्या बातमीकडे। तर खरात प्रकरणामध्ये आपण सगळं पाहतोय। तर आता नाशिकमधल्या आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटी कडून आता चौकशी केली जाते। आरोपींनी 2022 पासून जाळं विणल्याचा संशय। महिला अत्याचार धर्मांतर प्रयत्न प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू आहे। संशयितांना कुणाकडून फंडिंग झाले का, एसआयटी कडून हा तपास सुरू आहे। टीएसएस मधल्या माजी कर्मचाऱ्याचा एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। विशिष्ट समुदायावर लक्ष असल्याचा आरोप आहे। आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी संशयित काम संपल्यानंतर घरी न जाता कंपनीत विशिष्ट हालचाली करायचे। माजी कर्मचाऱ्याने हा खुलासा केला। काही महिलांना मानसिक दबावाखाली ठेवून हालचाली केल्याचा संशय आहे। ईमेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड, धमक्या यांची तपासणी सुरू आहे। टीसीएसने अंतर्गत चौकशीसाठी आता आरती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमली। टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी नाशिकमधल्या प्रकरणी हे सगळं वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। नाशिकमधल्या आयटी कंपनी धर्मांतर प्रकरण हे आरोपींनी 2022 पासून हे जाळं विणल्याचा आता संशय व्यक्त केला जातो। संशयितांची बँक खाती आता एसआयटी कडून गोठवण्यात आलीत। आरोपींनी 2022 पासून जाळं विणल्याचा संशय व्यक्त केला जातो। महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणाचा तपास आता तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाशिकमधल्या आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी आता एसआयटी कडून वेगाने चौकशी सुरू आहे। आतापर्यंत काय काय माहिती हाती लागली? कल्याणी, या सगळ्या प्रकरणात 7 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर 7 संशयितांना न्यायालयीन कोठडी हे देण्यात आलेली आहे आणि एक जे संशयित आहेत त्यांना अजून 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते न्यायालयाने सुनावलेलं आहे। पण या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आल्याचं बघायला मिळतं। या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि याच एसआयटीच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो एकूणच केला जातोय। हे तपास करत असताना हे सगळे संशयितांना काही आर्थिक मदत झाली आहे का, कुणाकडून त्या संदर्भात चौकशी केली जात आहे। हे सगळे जे 6 संशयित आहेत त्या 6 संशयितांचं बँक अकाउंट्स असतील किंवा त्यांचे ट्रान्झॅक्शन असतील ते चौकशी केलं जात आहे। कारण काही याच कंपनीत काम करणारे काही एक्स एम्प्लॉयींनी हे सगळं प्लॅनिंगनी केलेलं आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया काही माध्यमांना देताना दिलेली होती। खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये प्लॅनिंग झालेलं आहे आणि प्लॅनिंग करून अशा पद्धतीचं महिलांचं छळ असेल, लैंगिक अत्याचार असेल किंवा मानसिक छळ असेल किंवा एकूणच जे ते धर्मांतर असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत आणि या घटनामागे म्हणजे मास्टर प्लॅन आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्यानंतर या सगळ्या तपासाला वेग आल्याचं बघायला मिळतोय। ज्या संशयितांना आता अटक केलेली आहे त्यांचे पूर्णपणे आर्थिक जे व्यवहार आहेत किंवा त्यांचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते आता जे एसआयटी कडनं तपासले जात आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी टीसीएस कंपनी म्हणजे ज्या कंपनीमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्या कंपनीकडनं सुद्धा एक स्वतंत्र चौकशी केली जात आहे। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, त्यामुळे एसआयटीच्या तपासात नेमकं आता काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटी कडून आता चौकशी सुरू आहे। महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न करण्याचा तपास आता वेगाने होतोय असं दिसतं।